दुसरं माझ्या आकांक्षित तालुके आहे, आकांक्षित जिल्ह्यामध्ये धडगाव अक्कलकुवा आहे, त्याच्यात जिल्हा उपरुग्णालय मागे 22-23 मध्ये मंजूर केले होते, पण पैसे नाही म्हणून तुरुत स्थगिती दिली. त्यांना जर ताबडतोड मान्यता दिली तर नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या रिमार्क मारून पत्र दिलं आहे, पण आतापर्यंत त्याला मान्यता दिली नाही. मोलगी असेल, खापर असेल, अक्कलकुवा असेल, पिंपळखुटा असेल आणि धडगावच्या महिला रुग्णालय, तर असे जे दवाखान्याच्या इमारत बाकी माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषण जिल्हा आहे आणि आकांक्षित जिल्हा सुद्धा आहे. म्हणून या नंदुरबार जिल्ह्याकडे आमचे जे आरोग्य व्यवस्था आहे हे जर ताबडतोड मंजूर करून दिले तर त्याचा फायदा होईल. दुसरं साहेब, जे रोजगार सेवक आपल्याकडे मागे त्यांच्या शिंदे साहेब असताना त्यांना 8,000 रुपये देऊ आणि 2,000 मोबाईल चालवण्यासाठी देऊ असं मान्य केलं होतं, पण आतापर्यंत रोजगार सेवकांना कोणताच ज्याचा तो GR काढला नाही. म्हणून माझी सरकारला विनंती राहील का ताबडतोड GR काढून त्यांना रोजगार हमीच्या जे रोजगार सेवक आहेत त्यांना याच्यात घेण्यात यावे एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वानखेडे साहेब. धन्यवाद.